नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेबाबत अमोल कोल्हे यांनी एक मोठा दावा केला आहे. छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं अशी खंत देखील अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली आहे. आणि स्वतः अमोल कोल्हे हे आपल्या सोबत आता आहेत. त्यांच्यासोबत याबद्दल आपण संवाद साधणार आहोत. अमोल कोल्हेजी, आपलं स्वागत. आणि पहिला प्रश्न साहजिकच की तुमच्यावर दबाव होता, तुम्ही म्हणतायत. हा दबाव नेमका कोणाचा होता? रेग्युलेटरी ऑथॉरिटीजचा होता की कुठला राजकीय स्वरूपाचा हा दबाव होता? हा जो एक खोडसाळपणा सातत्याने केला जातोय आणि गेले काही दिवसांपासून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला, तो दबावापोटी गुंडाळण्यात आला, असं एक फॉल्स नरेटिव्ह जे पसरवलं जातं, याला दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे की जर हा दबाव होता असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत या पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मालिका करतो तेव्हा हे माध्यम वेगळं आहे, या माध्यमाच्या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यात अनेकदा प्रतिकात्मक या गोष्टी दाखवण्यात आल्या, परंतु कुठेतरी एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याच्या दृष्टीनं की हे राजकीय हेतून करण्यात आलं, हा फॉल्स नॅरेटिव्ह जी काही मंडळी पसरवू पाहत आहेत सोशल मीडिया ट्रोलच्या माध्यमातून, त्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे की त्यांनी एकदा डोळे उघडून हे बघावं की याच्या स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस काय असतात, याच्यामध्ये नैतिकता ही काय बाळगावी लागते. जेव्हा तुम्ही ऐतिहासिक कलाकृती करता तेव्हा ही नेमकी काय नैतिकता बाळगावी लागते, या दृष्टीनं केलेला आजचा हा व्हिडिओ. तो व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर सगळ्यांच्या लक्षात येईल की नेमकं या मालिकेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, हेतूविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलेलं हे खरं तर सडेतोड उत्तर आहे. अमोल कोल्हेजी, आणखी एक तुमच्यावर सोशल मीडियात सातत्यानं ट्रोलिंग दरम्यान एक आरोप होतो की अनाजी पंताला तुम्ही फार रंगून रंगून दाखवण्यात आलं, पण मूळ व्हिलन जो आहे औरंगजेब त्याला मात्र तुम्ही तितकंसं दाखवलंच नाही. त्याच्यामुळेच तुम्ही संभाजी राजांचं बलिदान दाखवलं नाही, हेतू पुरस्परपणे हे सगळं केलं, असा देखील आरोप सोशल मीडियावरून तुमच्यावर होतोय. दुर्दैवानं हे जे कोणी पाहतं त्यांनी लक्ष बहुतेक जास्त अनाजी पंतांकडे दिलं असावं, कारण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये जो काही इतिहास आहे हा इतिहास रंजक पद्धतीने दाखवत असताना औरंगजेबाचं जे काही क्रूर कर्मा जो औरंगजेब होता त्याचं चित्रण हे तसंच करण्यात आलेलं आहे. फक्त बलिदान दाखवलं नाही म्हणून हे झालं, तर बलिदान हे प्रतिकात्मक पद्धतीने दाखवले, ते नॅरेटिव्हच्या पद्धतीने असेल, त्यातले अनेक शॉर्ट्स एकदा बारकाईनं पाहिले तर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळेच मी म्हणतोय की एकूणच एक फॉल्स नॅरेटिव्ह तयार करण्याच्या दृष्टीनं केला गेलेला हा प्रयत्न आहे. म्हणजे मग अनाजी पंतांना हत्तीच्या पायी दिलं होतं का? म्हणजे मग अनाजी पंत दोषी नव्हते का? या ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीत याकडे आपण का दुर्लक्ष करतो? बरं, फक्त अनाजी पंत बघत असताना मग कवी कलशांची जी प्रतिमा होती, जी कवी कलशांची प्रतिमा ही सातत्यानं कब्जा कलुशी अशी रंगवण्यात आली होती. या कवी कलशांची जी उजळ प्रतिमा आहे, ज्या कविराजांनी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांसमोर त्यांच्या सोबत बलिदान दिलं पण ते फुटले नाहीत, ते फितूर झाले नाहीत, ही जी महत्वाची भूमिका आहे हे मांडत असताना मग फक्त अनाजी पंत का दिसले? मग कवी कलशांची जी प्रतिमा उज्ज्वल पद्धतीने जी समोर मांडली ती का ही दिसली नाही? हेच दुर्दैवी आहे. आणि त्यामुळे एका ठराविक अँगलने फक्त जर तुम्हाला फॉल्स नॅरेटिव्ह द्यायचा असेल तर मग तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर बोट दाखवू शकता. आपण अमोल कोल्हेजी, गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की इतिहास या विषयाबद्दल बोलताना सुद्धा अनेकदा मावळ्यांच्या असतील किंवा स्वराज्यातले इतिहासातले जे कोणी गद्दार असतील त्यांच्या जाती काढल्या जात आहेत. वास्तविक इतिहास हा समाजाला एक करणारा असावा, पण इथं इतिहासातल्या काही पात्रांवरून समाज दुभंगला जातो की काय अशी भीती वाटते आहे. आणि त्यातून तुमच्यावर हे आरोप होत आहेत. एका व्यापक राजकारणाचा भाग आहे असं वाटतो तुम्हाला? हो, नक्कीच हा एक व्यापक राजकारणाचा नक्कीच भाग आहे अशी शंका याला नक्कीच वाव आहे. परंतु हे अत्यंत दुर्दैवी आहे की ठराविक इतिहासामध्ये योगदान दिलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या जातीवरून त्या गोष्टी होणं. म्हणजे अगदी साधं एक आजचं उदाहरण बघा, तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागतो, वर्षानुवर्ष एक विचारधारा असलेला माणूस पक्ष बदलतो, तो दुसऱ्या पक्षात जातो. आणखी 25, 30, 50 वर्षांनंतर या गोष्टी जर लिहिल्या गेल्या तर मग त्या माणसाचं डॉक्युमेंटेशन नक्की काय होणार? आजच्या नेत्यांचं नेमकं डॉक्युमेंटेशन नेमकं काय होणार? मग ही त्यावेळी परिस्थिती नसेल का? तर मुळात इतिहासाकडे आम्ही साक्षेपी नजरेनं बघतच नाही आहोत की त्यावेळची परिस्थिती काय होती, त्यावेळची त्या माणसाची भूमिका असण्याचं कारण काय होतं. हा मानवी स्वभाव आहे आणि या मानवी स्वभावाकडे न बघता फक्त त्याच्या
जातीकडे बघून, त्याच्या समाजाकडे बघून मग त्यावर टार्गेट करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझं स्वतःचं मत कायम असं आहे की इतिहासाकडे एका साक्षेपी नजरेनं पाहणं गरजेचं आहे. त्यावेळी जर घडलं असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारणं असतील आणि ती प्रत्येक माणसाची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. जे उदात्त ध्येय होतं ते स्वराज्य होतं, त्यामुळे स्वराज्याच्या विरोधात जी काही भूमिका घेतली गेली ही फितुरी होती. पण ती फितुरी करण्याची काही वेगळी कारणं होती का? तर याच्याकडे जोपर्यंत आम्ही साक्षेपी नजरेनं पाहणार नाही, म्हणजे जसं मगाशी तुम्ही अनाजी पंतांचं म्हणाला, तर मग एक जसं पुन्हा मी आजचं उदाहरण देतो, एक पक्ष उदयाला येतो, तो पक्ष सत्तेत येतो. तो पक्ष सत्तेत आल्यानंतर त्या पक्षाच्यासाठी काम केलेल्या प्रत्येकाला असं वाटतं की आता मला सुद्धा 4 सुखाचे दिवस आले पाहिजेत. हा मानवी स्वभाव आहे. बरं, हा मानवी स्वभाव ठराविक कुठल्या तरी जातीला चिकटवला पाहिजे अशी याची आवश्यकता नसते. आणि हे अनाजी पंतांच्या बाबतीत झालं का? हो, हे अनाजी पंतांच्या बाबतीत झालंय. आणि मग त्यांचा जो छत्रपती संभाजी महाराजांना विरोध आहे, छत्रपती संभाजी महाराजांना विरोध आहे. मग तुम्ही म्हणतात पक्ष उदयाला येतो, सत्तेत येतो आणि त्यानंतर नवीन जे नेतृत्व येतं, या नवीन नेतृत्वाशी अनेक जुने नेते फारकत घेतात. हे आपण अनेक पक्षांमध्ये पाहतो ना. मग हे त्यावेळी झालं नसेल, हे कशावरून? मग याच्याकडे या मानवी स्वभावाच्या अँगलने आपण का बघत नाही आहोत, हेच दुर्दैवी आहे. आणखी एक प्रश्न डॉक्टर अमोल कोल्हे तुम्हाला, तो हा की शिर्के गद्दार होते की नव्हते अशी सुद्धा एक चर्चा नव्याने सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसोबत तुमचा फार जवळचा संबंध आला, तुम्ही ती व्यक्तिरेखा काही वर्ष जगला सुद्धा आहात आणि या व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने तुम्ही रिसर्च सुद्धा केला असेल, तर एक कलाकार म्हणून, एक अभ्यासक म्हणून तुमचं काय मत आहे? माझं काय मत आहे यापेक्षा मी पुन्हा तरी म्हणालो की त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचा काळ, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. जसे पुन्हा मी उदाहरण देतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेंचा त्यांना अद्दल घडवली का? बाजी घोरपडेंना मुधोळमध्ये जाऊन त्यांना शासन दिलं की नाही? पण म्हणून घोरपडे फितूर होतात का? तर नंतर म्हाळोजी घोरपडेंनी छत्रपती संभाजी महाराज पकडले जात असताना बलिदान दिलंय. त्यामुळे कुठल्या काळामध्ये कुठला निर्णय घेतला गेला याविषयी त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतलेले हे निर्णय असतात. आणि त्याचबरोबरीनं दुसरी एक फार महत्वाची गोष्ट असते की याच्याकडे मानवी स्वभावाच्या जोपर्यंत आपण दृष्टिकोनातून पाहत नाही, तोपर्यंत आपण इतिहासाकडे फक्त अभिनिवेशातून पाहतो. आणि मग हे अभिनिवेशातून जर आपण पाहत राहिलो तर मग आपण इतिहास मांडूच शकणार नाही. त्यामुळे त्यावेळी जे घडलं होतं त्याला काहीतरी कारणं असतील. म्हणजे आता जे 2 मतप्रवाह आहेत, या मतप्रवाहामध्ये असं आहे की शिर्के घराण्याचं म्हणणं असं की नंतर पुन्हा यामध्ये रोटीबेटी व्यवहार झालेले आहेत, नातेसंबंध आलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच वेळी दुसरा एक जो विरुद्ध मतप्रवाह आहे तो आहे की मुकरब खानाला, या शेख निजामाला, जो अणुस्कुरा घाटाचा रस्ता आहे हा घाट दाखवण्यासाठी तिथल्या असलेल्या माणसाशिवाय दुसऱ्या कुणाचाही मदत मिळू शकत नाही. त्यामुळे हे जे बिंदू आहेत, हे बिंदू झाले म्हणून आता सुद्धा ते फितूर आहेत का? तर याचा अर्थ असा होत नाही. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार घेतलेला जो काही निर्णय असेल आणि ते ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे तुम्ही जेदेशा कावलीमध्ये याचे डॉक्युमेंट्स पाहता, हे डॉक्युमेंट्स आहेत. तर त्यावेळी बेबनाव होता का? हो, त्यावेळी बेबनाव असूच शकतो ना. म्हणजे काल परवा एकमेकाच्या विरोधात तावातावाने लढलेले 2 पक्ष नंतर एकत्र येऊन युती करतात ना. बरोबर. हे जर आजच्या काळात होतं तर ते त्या काळात का घडलं नसेल? बरोबर. इतक्या निरक्षीर विवेक बुद्धीनं आपण का इतिहासाकडे बघत नाही? हा एक फार महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. बरोबर. आणखी एक प्रश्न अमोल कोल्हेजी की त्याच्यावरून बराच खल सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक होते की स्वराज्य रक्षक? म्हणजे बऱ्याच वर्षांपासून ही चर्चा सुरू आहे आणि त्याला परत एकदा उपयोग फुटला या चर्चेला. त्यामुळे नेमकं काय खरं मानायचं? हे बघा, काय खरं मानायचं, माझं स्पष्ट आणि स्वच्छ असं मत आहे की जेवढ्या वेळा मी भूमिका केली की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी कामं केली का? हो, भरपूर कामं केली. म्हणजे महादेव बुवांनी जेव्हा तुकोबारावांच्या नावानं पालखी सुरू केली देहू ते पंढरपूर, या पालखीला संरक्षण देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. जशी गुलामांची पद्धत होती, हे गुलामांचे बाजार बंद करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. परंतु केवळ छत्रपती संभाजी महाराजांना केवळ जर धर्मवीर म्हटलं तर मग त्यांचा इतिहास हा फक्त शेवटच्या 40 दिवसांपुरता मर्यादित होतो का? मग त्यांनी जी अफाट झुंज दिली, एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड केली, म्हणजे पोर्तुगीजांसारख्या परकीय सत्तेला गुडघ्यावर आणणारा पहिला एतद्देशीय राजा, पहिले एतद्देशीय छत्रपती हे छत्रपती संभाजी महाराज आहेत.
औरंगजेबासारखं इतकं बलाढ्य शत्रूचं आक्रमण हे एकही किल्ला न गमावता थोपवून धरणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत. 9 वर्ष सातत्यानं जो औरंगजेब आदिलशाही सारखी एक बलाढ्य सत्ता अवघ्या 6 महिन्यात उखडून फेकतो, त्या औरंग्याला टाचा घासत 9 वर्ष महाराष्ट्रात फरफटायला लावणारे हे छत्रपती संभाजी महाराज आहेत. मग म्हणून माझ्यासारख्या एका शंभू भक्ताला असं वाटतं की स्वराज्य रक्षक ही जास्त विस्तृत बिरुदावली. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की ते स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, काहीच हरकत नाहीये. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, काहीच हरकत नाहीये. जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा उज्ज्वल इतिहास हा ठामपणे मांडला जातोय, तोपर्यंत माझ्या सारख्या शंभू भक्ताला याच्याविषयी कुठलाच आक्षेप असण्याचं काहीच कारण नसतं. ठीक आहे. पण जेव्हा हा मुद्दा येतो की स्वराज्य रक्षक ही धर्मवीर, त्यावेळी माझी भूमिका ही आहे, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. बरं, ही मी तुमच्यावर लादतही नाहीये. मला असं वाटतं की स्वराज्य रक्षक ही जास्त विस्तृत बिरुदावली आहे आणि स्वराज्य रक्षक मध्ये धर्माच्या संदर्भातल्या कामाचा सुद्धा अंतर्भाव होतो. तर मग स्वराज्य रक्षक ही जास्त विस्तृत बिरुदावली आहे. ठीक आहे. मी परत एकदा प्रश्न विचारतो की सिरियलमध्ये संभाजी महाराज यांची जी हत्या करण्यात आली होती, त्यांचं जे बलिदान आहे ते न दाखवण्याबद्दलचं, आणि त्याच्याबद्दल तर तुमचं वक्तव्य, कारण प्रेक्षकांच्या मनात, महाराष्ट्राच्या मनात याबद्दल संभ्रम राहू नये. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नेमकं थेट पोहोचावं. तुम्ही म्हणत आहात की या संदर्भातले काही नियम आहेत आणि त्या नियमांना अनुसरून आम्ही सिरियलमधलं सगळं शूटिंग आणि प्रसंग दाखवलेले आहेत. पण तुम्ही दबाव हा शब्द वापरलाय, त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हा सगळा इतिहास दाखवायचा होता, पण तो दाखवू नये तशा पद्धतीनं, म्हणून तुम्हाला कोणीतरी बाध्य करत होतं. तर अशा स्वरूपाचा काय दबाव होता नेमका, आणि तुम्ही त्याला रेजिस्ट करत होतात का? मुळीच नाही. हा जो दबाव आपण म्हणता आहात, हा दबाव मी फॉल्स नॅरेटिव्ह जे पसरवण्यात येत आहे त्या संदर्भात स्पेसिफिकली वापरलेला हा शब्द आहे की जे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्यात येत आहे सातत्यानं या मालिकेविषयी, आणि या मालिकेला योगदान दिलेल्या संपूर्ण टीमच्या योगदानाविषयी जे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, या हेतूविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, हे दुर्दैवी आहे. आणि जर तुम्ही या नॅरेटिव्हचं खंडन केलं नाही तर ही मूक संमती होती की काय, असं इथून पुढच्या काळात हे होऊ नये हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे डोळे उघडून जे माध्यम आहे त्या माध्यमाच्या मर्यादा एकदा समजून घ्याव्यात. ज्या पद्धतीनं तो इतिहास दाखवण्यात आला बलिदानाचा ते समजून घ्यावं, आणि अशा कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नये, यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की माध्यम, आणि दुसरी म्हणजे नैतिकता. जसं मी कायम सांगतो की शिवपुत्र संभाजी हे महानाट्य जेव्हा आम्ही सादर करतो तेव्हा या महानाट्यामध्ये बलिदानाचा संपूर्ण प्रसंग दाखवला जातो, परंतु महानाट्य बघितल्यानंतर प्रेक्षागृहातून जाणाऱ्या कोणाच्याही मनात छत्रपती संभाजी महाराजांची रक्तरंजित प्रतिमा राहू नये, तर ती राजबिंडी प्रतिमा असावी. म्हणून अवघ्या 2 मिनिटात पूर्ण पेहराव बदलून छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात पुन्हा प्रेक्षागृहात शंभूराजे अवतरतात. याचं कारण की तुम्ही प्रेरणा काय देणार आहात. बलिदान ही फार महत्वाची घटना आहे, पण त्या बलिदानानं नेमकी प्रेरणा काय दिली ती अधोरेखित होणं हे जास्त महत्वाचं आहे. की सर्वसामान्य रयत लढली, राजा आघाडीवर नसताना तब्बल 18 वर्ष सर्वसामान्य रयत ही लढत राहिली. म्हणजे प्रत्येक झोपडी किल्ला झाला, गवतालाही भाले फुटले, हे जे वर्णन आहे हे सर्वसामान्य रयतेचं ही प्रेरणा आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदाना इतकी प्रेरणा जगाच्या इतिहासात दुसरी सापडत नाही. ही प्रेरणा फार महत्वाची आहे. हे अधोरेखित करणं मला वाटतं की कलाकार म्हणून किंवा शंभू भक्त म्हणून हे माझं नैतिक कर्तव्य आहे. ठीक आहे. अमोल कोल्हेजी, आणि बलिदानाचं दुःख दाखवण्यापेक्षा त्या बलिदानाची प्रेरणा दाखवणं हे कलाकाराचं म्हणणं आहे. बरोबर. आणि बलिदानाची कारण नेमकी काय होती त्याबद्दल सुद्धा इतिहासात काही वेगवेगळी मतांतर मांडली जातात आणि त्या पद्धतीचे वाद सुद्धा घातले जातात. पण मला एक सांगा, अशा पद्धतीचं काही दाखवावं असा काही दबाव तुमच्यावर होता या सिरियलच्या संपूर्ण शूटिंग दरम्यान, कुठल्या सीन संदर्भात किंवा इतिहासातल्या कुठल्या घटनेसंदर्भात? नाही, तुम्ही जर बघत असाल तर तब्बल या संपूर्ण मालिकेमध्ये कोणताही राजकीय किंवा याचा हस्तक्षेप हा कोणाकडूनच झाला नाही कधीच. म्हणजे अगदी 2017 मध्ये मालिका सुरू झाली, 2019 मध्ये मी निवडणूक लढवली, पण त्यानंतरही असं एकदाही असा प्रसंग दाखवावा, असा प्रसंग दाखवू नये असं कोणतीही गोष्ट ही माननीय शरद पवार साहेबांकडून ही कधीच घडलेली नाही. मुळात पवार साहेबांचा जर संपूर्ण आपण आलेख बघितला तर कलाकारांना दिलं जाणारं स्वातंत्र्य हे त्यांनी कायम जपलेलं आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव तोच आहे. त्यामुळे अमुक पद्धतीने हे दाखवावं अशा पद्धतीने त्यांना कधीही सांगितलं नाही. मुळात त्यावेळेच्या व्यस्ततेमुळे पवार साहेबांनी
ही मालिका पाहिलीही नव्हती. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदा मालिका पाहिली. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मालिका पुन्हा सुरू झाली तेव्हा पवार साहेबांनी ही पूर्ण मालिका पाहिली. आणि त्यामुळे जे कोणी राजकीय हेतूने असे आरोप करतायत, असा फॉल्स नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा हा बुरखा फाडला जातो यामुळे. कारण ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती समोर असल्यामुळे ज्यांना कुणाला या मालिकेविषयी फॉल्स नरेटिव्ह पसरायचं त्यांचा बुरखा फाटलेला. ठीक आहे. धन्यवाद अमोल कोल्हेजी, आपण आपली भूमिका सविस्तरपणे TV9च्या माध्यमातून मांडली त्यासाठी.